मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान, 11,31,321 हेक्टर जिरायत, 16,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान। मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू, पुरात वाहून गेलेल्या काही जणांचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 21,356 हेक्टरवरील मोसंबीसह इतर फळबागांना फटका, जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान, 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली। हिंगोलीतल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान, सोयाबीनच्या पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, गंगाखेड तालुक्यातील गौंड गावात कापसाच्या शेतीत गुडघ्याच्या वर पाणी, शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी। परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारने सरसकट मदत द्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। परभणीमध्ये पुरामुळे 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जवळपास 257 जनावरांचा मृत्यू, 161 घरांची पडझड। परभणीच्या पाथरीतल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। परभणीच्या पालममधील लेंडी नदीच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, 3 दिवसानंतरही पालमचा 5 गावांचा संपर्क तुटलेला। छत्रपती संभाजीनगर जळगावच्या सीमेवरील सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान, अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि शेतात पाणीच पाणी। 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान, अतिवृष्टीमुळे 8 ते 10 हजार हेक्टरवरील पीक पाण्याखाली, अतिपाण्यामुळे कपासी लाल तर सोयाबीन पिवळं पडण्याच्या मार्गावर। वाशिम जिल्ह्यामध्ये रात्रीपासून काही भागात पाऊस, काही भागात पावसाचा जोर वाढला, पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। या होत्या काही हेडलाईन्स आणि आता आणखी काही बातम्या। ज्या मित्राने अडचणीच्या काळामध्ये मदत केली, घरात आसरा दिला, जीव घातलं, त्याच मित्राची 26,000 रुपयांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली आहे। घटना आहे मुंबईलगतच्या नालासोपारा भागात। प्रमोद कुमार बिंद असं मृत मित्राचं नाव आहे। समीर कुमार बिंद हा त्याचा वाराणसीच्या गावातला मित्र। गावी बाईक 25,000 गहाण ठेवून तो मुंबईत आला होता, मात्र जुगाराची सवय असल्यानं तो सर्व पैसे जुगारामध्ये हरला। तरीही प्रमोद कुमारने त्याला आसरा दिला, दुसऱ्या दिवशी नोकरी लावून देतो असं सांगितलं। हे बोलणं झाल्यावर प्रमोद कुमार झोपायला गेला, मात्र समीर कुमारची रात्रीमध्ये नियत फिरली आणि घरातले 26,000 चोरण्यासाठी त्याने प्रमोद कुमारच्या गळ्यावर चाकू फिरवला। हत्या करून तो गावी पळून गेला। कुठलाही धागेदोरा नसताना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखाने 3ने गुन्ह्याची उकल केली आणि आरोपीला वाराणसीमधनं अटक केली आहे। बरेचसे आरोपींची माहिती काढली, परंतु योग्य आरोपी मिळून येत नव्हता। नंतर त्यांना समीर कुमार उर्फ शमशेर बिन हा आरोपीबद्दल काही पुरावे मिळाले। त्यांनी ते तांत्रिक विश्लेषण व इतर गोष्टींशी ती पडताळणी केली। त्यानंतर या आरोपीचं नाव निष्पन्न करून हा आरोपीसाठी इथली आमची एक टीम PSI भागवत व इतर अधिकारी कर्मचारी यांना वाराणसी येथे रवाना केले। वाराणसी येथून समीर उर्फ शमशेर बिन यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे विचारपूस केली, असं त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले। आणि आता आणखी काही हेडलाईन्सचा आढावा आपण घेणार आहोत। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर, देगलूर नाका परिसरातील बेलालनगर परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा, स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। बुलढाण्यातल्या पैनगंगा नदीला पूर, रात्रीपासून जुना नागपूर हायवे बंद, नदीकाठावरील शेतात पाणी शिरलं, बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान। लातूरमध्ये नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी। लातूर जिल्ह्यातील 10 पैकी 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, लवकरात लवकर पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे महाजन यांचे आदेश। नांदेडमध्ये माजी मंत्री अमित देशमुखांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद, प्रत्येकी 25,000 रुपयांचं अनुदान द्यावं, देशमुखांची सरकारकडे मागणी। अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर, गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली, जिल्हा प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पूर्णा तालुक्यात 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यात 20 ते 25 वानर अडकले,
प्रशासन आणि गावकऱ्यांकडून वानरांची अन्न पाण्याची सोय. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 100% पाणीसाठा. वाशिमकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आणि आता पुन्हा एकदा काही घडामोडींचा आढावा. आज दिवसभरात राज्यभरातल्या एसटीच्या 251 पैकी 59 आगार पूर्णतः बंद. 77 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू तर 115 आगारांमध्ये पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती. एसटी कर्मचारी संघटनांनी आजचा पुकारलेला संप औद्योगिक न्यायालयाकडून बेकायदेशीर. एसटी महामंडळाची अघोषित संपाविरोधात न्यायालयात धाव. कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश. सरकार तुमच्या सोबत, मात्र प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. एसटी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरू नका, आंदोलन मागे घ्या. मुख्यमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन. चर्चेतनं मार्ग काढण्याचं आश्वासन. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतली बैठक निष्फळ. एसटी संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही, सूत्रांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा चर्चा करणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होऊ देणार नाही, सामंत यांची प्रतिक्रिया. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा एसटी संपाला पाठिंबा. आज रात्रीपासून आंदोलनामध्ये सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मविया पुरस्कृत. वकील गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. हे कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट लोक असल्याचीही सदावर्ते यांची टीका. मुख्यमंत्री लवकरात लवकर एसटी संपावर तोडगा काढतील. मंत्री अब्दुल सत्तार यांची एसटी संपावर प्रतिक्रिया. एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचंही केलं आवाहन. कोल्हापूर बसस्थानकामध्ये 60% कर्मचारी संपात सहभागी. अनेक मार्गांवरची एसटी वाहतूक बंद. प्रवाशांची मोठी गर्दी. महिला प्रवाशांकडून संताप व्यक्त. सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा एसटी सेवेवर परिणाम. 4 मार्गावरची बस सेवा ठप्प. प्रवाशांना फटका. जालन्यामध्ये बस सेवा ठप्प. एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. जालना, अंबड, परतूर आणि जाफराबाद आगारांमध्ये बस वाहतूक पूर्णपणे बंद. 700 ते 800 कर्मचाऱ्यांचा संपामध्ये सहभाग. ठाण्यातील खोपट एसटी डेपो बाहेर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. डेपोमधील सर्व कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलक एसटी कर्मचारी आणि राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद. संप मागे घेण्याचं अधिकाऱ्यांनी केलं होतं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमधून 500 एसटी बसेस धावतात. यापैकी सकाळच्या सत्रातील 100 बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल. सिडको, पैठण, वैजापूर, कन्नड स्थानकातून बस धावलेल्या नाहीत. नागपूरमधील एसटीच्या सगळ्या 1200 फेऱ्या रद्द. ऐन सणासुदीच्या काळामध्ये एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल. पुण्याच्या वाकडेवाडी बस स्थानकातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द. सकाळपासूनच एकही एसटी बस रवाना न झाल्यानं प्रवाशांचे हाल. भंडाऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा प्रवाशांना फटका. पोळ्याचा पाडवा असल्यानं आज तुरळक गर्दी. मात्र उद्यापासून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होत असल्यानं प्रवाशांना फटका बसणार. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी डेपोतले सगळे कर्मचारी संपावर. कर्मचारी विद्यार्थ्यांचे हाल. तर कुडाळ, वेंगुर्ले, कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद. संपामुळे कोकणातील बहुतांश एसटी स्थानकांवर शुकशुकाट. या संपाचा ग्रामीण भागातल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका. कोल्हापूरच्या कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. यावेळी जयंत पाटील आणि अन्य प्रमुख नेतेही उपस्थित. शरद पवार जसे आदेश देतील तसं काम करत राहू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर समरजित घाटगे यांची प्रतिक्रिया. गैबी चौकातच पक्षप्रवेश झाला पाहिजे अशी पवारांची इच्छा होती, घाटगेंची माहिती. मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीकरता संघाची भाजपवर करडी नजर राहणार. संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजप मुंबईत लढणार. विधानसभा निवडणुकीसाठी मवियाकडनं तयारी सुरू. मात्र आमचा जागा वाटपाचा निर्णय गणपतीनंतर होणार. नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती. आता मुंडे, महाजन, अडवाणींची भाजप राहिलेली नाही. माजी खासदार उन्मेष पाटील यांची एकनाथ खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी केला ठाकरे गटात प्रवेश. मातोश्री ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश. मेहकर विधानसभा मतदारसंघातनं खरात निवडणूक लढवण्यास इच्छुक.
बदलापूर प्रकरणी राज्यस्तरीय समिती स्थापन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा, हायकोर्टाचे निर्देश. सुमोटो याचिकेवर पुढची सुनावणी 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब. बदलापूर अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक 6 दिवसांपासून फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी. मुंबई गोवा महामार्गावर 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी. गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश. सोलापूरमध्ये गणेशोत्सव आणि गौरी आगमनाची जोरदार तयारी. साहित्य खरेदीसाठी मधला मारुती आणि टिळक चौक परिसरात ग्राहकांची गर्दी. रत्नागिरीमध्ये 7, 12 आणि 17 सप्टेंबरला सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री बंद राहील. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांचे आदेश. गणेशोत्सव काळात महानगरपालिका यंत्रणांनी अधिक सजग राहावं, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश. जुहू वर्सोवा चौपाटीची आयुक्तांकडून पाहणी. नाशिक शहरामध्ये गणेश मंडळांकडून मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन. भर रस्त्यात गणेश मंडळांनी मंडप उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष. गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांचा टोल माफ करावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यामध्ये 35,240 मेगावॅटचा वीज निर्मिती करार, 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक. यामध्ये 62,550 रोजगार उपलब्ध होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार. भिवंडीत महापालिकेची अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवर तोडक कारवाई. अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवर जेसीबी आणि मजुरांच्या सहाय्याने कारवाई. महापालिकेच्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ. पुण्याच्या खराडी परिसरात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, तर अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू. पुण्यातल्या हडपसर भागात हॉटस्पॉट न दिल्यामुळे एकाची हत्या. या प्रकरणी 3 अल्पवयीन आरोपींसह एका 19 वर्षाच्या तरुणाला अटक. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीत अपघात, कंटेनरची पोलीस व्हॅनला धडक, एका पोलीस अधिकाऱ्यासह इतर 2 जखमी. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वरुड गावात माजी खासदार रावसाहेब दानवेंनी लुटला मका खाण्याचा आनंद. दानवेंनी स्वतःहून मक्याचं कणीस भाजलं. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे विठ्ठल चरणी. मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते स्वप्नील कुसाळेचा सन्मान. वसईच्या बहुवजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण. भवियाच्या नेत्याविरोधात लिखाण केल्यामुळे मारहाण केल्याची माहिती. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूरच्या मोहोळ शहरातनं मुंबईच्या दिशेने मोर्चा रवाना. अनगर गावात मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. मोर्चामध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग. आंध्र आणि तेलंगणामध्ये पुराचा कहर. आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू. आंध्र तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्त भागाला भेट. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या मुसळधार पावसाचा महाराष्ट्राच्या रेल्वे वाहतुकीला फटका. नांदेड संबलपूर शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस रद्द. नगरसोल नरसापूर एक्सप्रेसचा मार्ग बदलला. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा. रायफलसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त. सर्च ऑपरेशन सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.